मनू, हा समुद्र बघून तुला कुठला सॉन्ग आठवतं? पटकन बोलायचं. खरं सांगू तर यावेळी मला खूप सॉन्ग आठवत होते, पण पहिला आठवला तो म्हणजे एक मिनिट, इथे जाण्याआधी आपली जर्नी कशी सुरू झाली चला ते बघूया. हे गाइस, सो गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजच्या व्हिडिओमध्ये, आजच्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत कोकणात, म्हणजेच आपण जाणार आहोत श्रीवर्धनला. बाय द वे, तुमच्याकडून कोण कोण कोकणात राहून आपले व्लॉग बघतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यानंतर आम्ही गाडीतून आमचा प्रवास सुरू केला आणि आम्ही नेहमीच्या आपल्या ॲज युजलवाल्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट केला. आता आम्ही नाश्ता करायला आलो शिवाय रेस्टॉरंटमध्ये. हा रेस्टॉरंट तुम्ही आमच्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये बघितला असेल. सो लेट्स गो. मला वडापाव, पप्पा ज्यूस, सँडविच, एक सँडविच आणि एक पोहा. लोगो माहिती आहे. सँडविच विथ वेफर्स असंच भेटतं ना मम्मी सगळीकडे. मम्मी मला काहीतरी खायला घ्यायचं इथून. गाडीमध्ये चटरपटर खाण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. चल घे मग. एक्स्ट्रीम गरमी होत असल्यामुळे आईस्क्रीम खाणं नेसेसरी होतं. आता इथून फक्त 6 किलोमीटरने आपण पोहोचणार आहोत श्रीवर्धनला आणि तिथून आपण जाणार आहोत सी व्ह्यू रिसॉर्टला, कारण का आम्हाला पाहिजे आहे अशी रूम जी सी फेसिंग असेल. तर बघूया, तिथे ऑलमोस्ट हाऊसफुल झालेला आहे आणि बघूया की आपल्याला तिथे रूम भेटतील की नाही. आता या समुद्राला बघितल्यानंतर फिलिंग येते की हा आपण आलोय श्रीवर्धनला, म्हणजेच कोकणात. सी ब्रीज होते, सी ब्रीज. हा आहे श्रीवर्धन बीच रिसॉर्ट, जिथे आम्ही इन्क्वायरी तर केली पण इथे पण रूम्स अनअवेलेबल होते. जर तुम्ही आमचा लास्ट टाइमचा व्लॉग बघितला असेल तर त्याच्यात तुम्हाला हा रेस्टॉरंट नक्कीच दिसेल. अनफॉर्च्युनेटली इथे पण अवेलेबल नाही आहेत आता, पण इथे आम्ही लंच करतोय आणि इथून लंच करून आपण दुसरी रूम शोधायला जाऊ, कारण का आता सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळे सगळेच फिरायला येते, त्यामुळे सगळीकडे हाऊसफुल आहे. तर चला दाखवते मी तुम्हाला आम्ही लंचमध्ये काय ऑर्डर केलं आहे. चला, वैसे पण इथे राहून काय फायदा नाही, कारण की रूम अवेलेबल नाही. त्यानंतर आम्ही आलो दुसऱ्या हॉटेलमध्ये जिथे रूम अवेलेबल होती आणि तिथे आम्ही केला 1 डे स्टे.